त्याच्याबद्दल आपलं भाष्य काय? आणि मला जातीतलं काही कळत नाही हो. मला या सगळ्या गोष्टींमधलं खरंच कळत नाही. माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही येत. आपण सरळ प्रश्नांची वेडीवाकडी उत्तरं शोधतोय. त्याच्यात खास म्हणजे राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं उपवर्गीकरणामध्ये, म्हणजे जे खास करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उंचावलेले आहेत तरी ते राखीव जागांमध्ये उभारतात. उदाहरणार्थ रामदास आठवले कोट्यावधीची इस्टेट असेल या मंडळींची, तर ते फायदा त्यांना हे ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही? दिसतं ना. नाही विचारतोय मी. नाही रामदास आठवलेंची नाही मी तुम्हाला विचारतोय. ऑन रेकॉर्ड बोलताय ऑन रेकॉर्ड की कोट्याधी त्यांचं जर प्रतिज्ञापत्र वाचली त्यांचं इस्टेट किती आहे ते सर्व दिसून नाही गंमत केली. हा तर ह्यांना हे लागू का होत नाही? तुम्ही नोकरी आणि शिक्षणामध्ये त्यांना मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, हे का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला. आज साधी गोष्ट आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो, कुठे बोललो होतो आता आठवत नाही मला, 3दा-4दा बोललो होतो. आपला ठाणे जिल्हा आहे. हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही, कारण जगात असले प्रकार नसतात, पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा, की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला मी जर चुकत नसेल तर 7 ते 8 एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत. बरोबर? म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं? नगर परिषद, जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात. मग नगरपालिका होते, मग महानगरपालिका होते. हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात, म्हणजे बनत जातात. बरोबर की नाही? मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये. आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत. तुम्हाला आठवत असेल मागचं रेल्वेचं आंदोलन, युपीला, बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत. म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत, आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही. त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय. आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे, गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय. आणि मी बोंबलतो या विषयावरती. आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची, काय ती बेरोजगारांची जी येते ती यादी यायची बंद झाली. सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला.